आता मसाला दूध प्यायला जायचंय. सेल्फीनेच घ्यावं लागेल मला. माणसं तिथे पब्लिक आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज पण रात्रीचा शूट करतोय मी ब्लॉग. काय झाले काय माहिती, मला वेळ भेटा नाही आता ब्लॉग शूट करण्यासाठी दिवसाचा. तर आता आम्ही चाललोय बारामतीमध्ये मसाला दूध पिण्यासाठी. मी आणि अमन. आज विकी नाही आहे सोबत, आम्ही दोघंच आहे. आता आम्ही जुन्या कचेरीपाशी आलेलो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे क्लॉक टावर पाशी. बारामतीमध्ये बांधलेलं मोठं क्लॉक टावर. 3 हत्ती चौक, तिरंगा सर्कल नाव आहे का? मी आत्तापर्यंत ह्याला 3 हत्ती चौकच म्हणतो. तिरंगा सर्कल अजून तर मी म्हणलो नाही का त्याला. एकटाच घेत थोडं बघून सेल्फीनेच घ्यावं लागेल मला. माणसं तिथे पब्लिक आहेत. सेल्फीनेच घेतो आता व्हिडिओ. थोडीशी क्वालिटी डल होईल. क्लॉक टावर पाशी आत्ता सध्या मी उभा नाही, चालतोय मी. आणि इथं राजपुरी भेळ चालू झाली. कधी चालू झाली मला पण माहित नाही. मी लय दिवसात आलो इथं. हा हे क्लॉक टावर. आत्ता मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट करतोय. क्वालिटी मला काही एवढी काही खास वाटत नाही. ओके मित्रांनो, क्लॉक टावर मधनं काय म्हणतात एक राऊंड मारलेला आहे. आता मसाला दूध प्यायला जायचंय. मसाला दूध तुला काय झालं दिसतोय का नाही मला नाही माहिती त्याच्यात. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही मसाला दूध पिऊन आलोय. आता डायरेक्ट घरी चाललोय. रोज मी रात्रीचा व्लॉग शूट करतोय. मला दिवसाचा काही वेळच भेटा नाही. काय झालंय काय नाही, ॲडजस्ट करावं लागेल आता टायमिंग मला. रात्रीच्या 10-11 वाजता मी शूट करतोय. नंतर परत घरी जाऊन रात्रीचा एडिट करतोय. परत सकाळचं पोस्ट करतोय. असं झालंय. मला काही सवय नाही आहे असं डेली ब्लॉगिंगची. मी आधनंमधनं बनवत होतो, जसं की 2 आठवड्यातनं एकदा एक ब्लॉग बनवायचो. आता रोज एक ब्लॉग बनवण्यासाठी मला खूप ताण होतोय. माझं असं चाललंय आता डोक्यामध्ये की कंटिन्यू करू का नको ब्लॉगिंग. डेली करतोय ब्लॉगिंग कंटिन्यू. पण ब्लॉग इथनं जे पुढचं येतील ना, ते माझे खूप छोटे ब्लॉग असतील जोपर्यंत मला सवय होत नाही डेली ब्लॉगिंगची. जसं की ब्लॉगिंग 4 मिनिट 3 मिनिट एवढी लेंथ असेल ब्लॉगिंगची. जसं जसं माझं रुटीन बसेल तसं मी ब्लॉगचं लेंथसुद्धा वाढवत जाईल मी. मसाला दूध पण क्वालिटी होतं खरंच. मसाला दूध क्वालिटी होतं. मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होतं माझं बाहेरचं खाणं बंद आहे. पण अनहेल्दी फूड किंवा अनहेल्दी प्रोडक्ट कन्झ्युम करणं माझं बंद आहे. तर ठीक आहे, अशा तऱ्हेने आम्ही आता घरी चाललोय. आजचा व्लॉग पण काही जास्त मोठा झालेला नाही, छोटाच आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.